त्या प्रेमाचं प्रतीक आहे बघा हे. असं वाटत नाही आज पहिला दिवस आहे. मला सुद्धा वाटलं नव्हतं कीर्तन देताना एवढा चांगला माहोल असेल, एवढं सुंदर नियोजन असेल. प्रेमापुटी तुमची कीर्तनाची तारीख घेतलेली. मी सहज कोल्हापूरचं कीर्तन करून येताना थकून आलो होतो. मला थोडी चहा प्यायची सवय, बडीशोप सुद्धा खात नाही, पण चहा लागतो मला. म्हटलं चला चहा घेऊ. कुठं घ्यावा म्हणून थोडं माणसं असते, उतरलं गेलं की जय हरी जय हरी जय हरी चालू होतं लोकांचं. कुठं घ्यावा, थोडं हॉटेल चांगलं दिसलं मला, हे छान दिसलं, जरा सांप्रदायिक हॉटेल दिसलं आणि थांबलो. सहजच आमचा मेवणा असतो माझ्यासोबत गाडी चालवायला, आज आला नाही. तर तो म्हणला बाबा आपण इथं चहा घेऊ. मी झोपलेलोच होतो, त्यांनी उठवलं मला. चहा घ्यायला थांबलो तर ह्या दोघी जणी होत्या हॉटेलवरती. उतरल्या मला त्यांनी जय हरी घातला. डोळ्यात पाणी येत नसतं पण अंतकरण रडत. तर जीन्स पॅन्ट घालून स्वतःच्या जीवनाचा बडेजाव करणाऱ्या महिला पूर्वी मी तुम्हाला लाख दाखवील सोनेवाडीकर. पण आपल्या आई वडिलांचे, आपल्या भावाचे, आपल्या बहिणीचे, आपल्या परिवाराचे संस्कार जपून समाजामध्ये एवढं चांगलं कार्य करणाऱ्या महिला तुम्हाला अशा भेटणार नाहीत, कधी पाहिलं नाहीत भेटणार. थांबल्यानंतर चहा घेतल्यानंतर, चहा तर लई गोड हो, तिथं विषयच नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती. पण त्याच्यापेक्षा जे नातं त्यांनी समाजाशी जोडलेलं आहे प्रत्येकाशी, ते नातं फार सुंदर आहे. तेव्हापासून मी तुम्हाला विसरलोच नाही. एवढे सुंदर आहे माणसं. जीवनामध्ये असे परिवार जर आपल्या कनेक्ट झाले तर वारकरी संप्रदायात येऊन तरुण वयात धोतर घालणं याचा पश्चाताप कधी होत नाही. असे माणसं जर जवळ आले तर